नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे अळूवडी। अळूवडी बनवण्यासाठी आपण घेतलेले आहे अळूचे पानं। अळूचे पाने अशा प्रकारे आपण घेतलेत। पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर पुसून घ्यायचे सर्व पानं। दोन्ही पण बाजूला स्वच्छपणे पुसून घ्यायचे सर्व पानं। पानं स्वच्छ पुसून घेतले आपण। आता त्याच्यानंतर आपण सर्व त्याचे देठ आहेत ते कापून घ्यायचे आहेत। आपल्याला शिरा वगैरे पण कापून घ्यायचे आहेत। सर्व शिरा काढून घ्यायचे। त्याच्यामुळे काय होणार आहे, आपलं पान आपलं असं नरम पान होईल। सर्व पानांचे शिरा आपण काढून घेतले। त्याच्यानंतर असं आपल्याला लाटून घ्यायचे, ज्याच्यामुळे जे शिरा आहेत ते आपल्या अशा पातळ अशा होतील, सॉफ्ट होतील। पूर्ण पानाला लाटून घ्यायचे। एक वाटी बेसन पीठ घेतले। हाफ चम्मच हळद घेतली। जिरा घेतला 1 चम्मच। लाल तिखट 1 चम्मच घेतले। मीठ घेतलं 1 चम्मच। तीळ घेतले 2 चम्मच तीळ टाकायचे। हिरवी मिरचीची आपण चटणी टाकून घेतली हाफ चम्मच। याच्यामुळे काय होते, चवीला पण चांगलं लागतं। त्याच्यानंतर सर्व मिक्स करून घेतले। परत थोडेसे आपल्याला मीठ आणि चटणी टाकून घेतली। सर्व मिक्स करून घ्यायचे। कोथिंबीर टाकून घेऊया, थोडा बारीक काप झालं केलेला। सर्व मिक्स करून घ्यायचं। सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे, कारण की सर्व मिक्सर एकजीव होणार नाही। थोडं थोडं पाणी करत आपल्याला टाकायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीनं सर्व थोडं थोडं पाणी टाकत आपण पीठ बनवून घेऊया। जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, असं पानांना एकसारखं असं लागेल आपल्याला, असं पीठ तयार करायचं आहे। हे बघा, असं आपल्याला तयार करायचं आहे पीठ, ज्याच्यामुळे काय होईल की आपलं सर्व पानांना एकसारखं पीठ असं लागेल। जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही। पानं ठेवून घेतले आणि पानांना बघा असं आपण लावून घेतलंय। सर्व पानांना एकसारखं लावून घ्यायचं आहे। एक पानाला लावून घेतलं, त्याच्यावरती दुसरं पान आपण पलटे करून घेतलं आणि या पानाला पण आपल्याला लावून घ्यायचं आहे। सर्व पानांना एकसारखं लागायला पाहिजे। अशा पद्धतीने साईडला आपल्याला थोडं फोल्ड करून घ्यायचं आणि या साईडला पण, दोन्ही पण साईडला आपला असं फोल्ड करून घ्यायचं, ज्याच्यामुळे आपला रोल बनवताना एकसारखा बनेल। हे बघा, पूर्ण रोल आपल्याला आता तयार करून घ्यायचा आहे। आपण 6 पाने घेतले होते, ज्याच्यामुळे आपले 2 रोल तयार होतील। दोन्ही पण साईडला असे रोल तयार करून आपले, हे बघा, असे आपला एक रोल तयार झाला आहे। आता हे असे दोन्ही पण आपले रोल बनवून घेतले। 6 पानाचे 3-3 पानांचा आपण बनवलेला आहे। पाणी टाकून घेतलं आहे। आता वाफ देण्यासाठी 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला वाफ द्यायची। तेल लावून घ्यायचं आहे थोडं आणि त्याच्यावरती आपल्याला नंतर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला। दोन्ही पण व्यवस्थित असे
दोन्ही पण आपण ठेवून घेतले. आता झाकण लावून आपण 10 ते 15 मिनिट वाफवून घेऊया. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत बघा. अशा पद्धतीने आपले असे वाफलेले आहेत बघा. आपल्याला पीठ लागलेलं नाही आहे, याचा अर्थ आपले झालेले आहेत. आता आपण सर्व एकसारखे असे काप करून घेणार आहे. काप करताना आपल्याला एकदम असं आपला आतमध्ये चाकू जायला हवा. पूर्ण असं जोर लावून टाकायचं, ज्याच्यामुळे काय होईल, एकसारखे सर्व आपले अळूवडे तयार होतील. खालपर्यंत असं दाबून आपल्याला हे केल्यानंतर आपलं बरोबर अळूवडे एकसारखे तयार होईल. दोन्ही पण याचे आपण आता काप करून घेतले. एक याचे बनवून झाले. आता दुसऱ्याचे आपण काप करून घेणार आहे. सर्व असे काप करून घेतले. हे बघा कसे आपले तयार झाले बरोबर. आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. कढईमध्ये टाकून असं 4-5 मिनटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचे. दोन्ही साईडला मीडियम गॅसवरतीच करायचं आहे. जास्त फास्ट गॅस पण नको आणि स्लो पण नको. फास्ट केल्यामुळे काय होईल की आपलं होतील पण नाही आणि डायरेक्टली असं जळून जातील. त्याच्यामुळे आपल्याला मीडियमवरती आपल्याला दोन्ही पण साईडला फ्राय करून घ्यायचे. हे बघा असं आपण टाकून घेतले. आता पलटी करून घेऊया. हे बघा कसा कलर आलाय सर्व. अशी खमंग आणि खुसखुशीत व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवसाल तर खूप अशी छान आणि चवीला पण टेस्टी लागतं आणि खमंग अशी मस्त अशी बनतं. एका साईडला झाले आपले. आता दुसऱ्या साईडला पलटी करून बघा कसा मस्त कलर आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. खूप असे छान होतात आणि खूप मस्त असे बनतात. खायला पण असे खूप मस्त लागतात. हे बघा आता आपले दोन्ही पण साईडला फ्राय झालेले आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे. किती छान असा कलर आलेला आहे दोन्ही पण साईडला असं. परत जे उरलेले आहेत ते आता आपण फ्राय करून घेणार आहे. हे बघा आता सर्व आपले फ्राय करून झालेत. अशी खमंग आणि खुसखुशीत अळूवडी आपली तयार आहे. किती छान असा कलर आलेला आहे आणि खूप मस्त अशी खुसखुशीत आणि मस्त झालेली आहे. चवीला पण टेस्टी लागते. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, घरी बनवून बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.